शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय हे बाळू मामा नमः शिवाय हे बाळू मामा नमः शिवाय हे नमः शिवाय मोळी महाराज नमः शिवाय हे नमः शिवाय मोळी महाराज नमः शिवाय मोळी महाराज नमः शिवाय मोळी महाराज नमः शिवाय हे नमः शिवाय हर सिद्धनाथा नमः शिवाय हे नमः शिवाय हर सिद्धनाथा नमः शिवाय हल सिद्धनाथा नमः शिवाय हर सिद्धनाथा नमः शिवाय हर सिद्धनाथा नमः शिवाय हे नमः शिवाय मेरी माऊली नमः शिवाय हे नमः शिवाय मेरी माऊली नमः शिवाय मेरी माऊली नमः शिवाय बोलो बोलो बळमाजी नावाने बोलो बोलो बळमाजी नावाने पालखी क्रमांक 15 या दमोचे कारभारी राहुल दादा वाघमोडे आज मामांची पालखी आपल्या जमिनी गावामध्ये आहे शेत मालक आणि दिनकर थोरात जगाचा मालक श्री संत सद्गुरू वारेंना आज प्रत्यक्ष या क्षेत्रामध्ये या गावामध्ये हजारो भक्तांनो मामांची पालखी मामांची मेंढर या ठिकाणी हजर आहे मामांचा जन्मदिन ऑक्टोबर 1892 साली एका धनगर समाजामध्ये मायप्पा आरमाळे सुंदरा माता यांच्या पोटी त्या जीवाच्या मालकाने जन्म घेतला मामांची आई सुंदरा माता तिने त्या पंढरीच्या पांडुरंगाला विनंती केली होती त्या हरसिद्धनाथाने विनंती केली होती हे पंढरीच्या नाथा हे हरसिद्धनाथा माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल त्रिलोकामध्ये त्याचा जयजयकार चालेल भक्तांनो बघा मामांची आई सुंदरा माता एकादशीचा दिवस होता दिवसभर एकादशीचं व्रत सुंदरा मातेनं केलं होतं त्या पांडुरंगाला विनंती केली होती की देवा पंढरीच्या नाथा माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल त्रिलोकामध्ये त्याचा जय जयकार चालेल एकादशीचं व्रत केलं दुसऱ्या दिवशी द्वादश या द्वादशी दिवशी जगाचा मालक जन्माला येणार पृथ्वी तलावर आनंदाचं वातावरण तयार होऊ लागलं होतं धरणी माता त्या जगाच्या मालकाच्या जन्मासाठी अचूकतेनं वाट पाहत होती पशु पक्षी प्राणी मंत्रा ही पंच महाभूत या जगाच्या मालकाच्या जन्मासाठी अचूकतेनं वाट पाहत होती सायंकाळची वेळ होती दिवस ढळू लागला होता 4 वाजून गेले होते
33 कोटी देवी देवता ह्या मालकाची वाट बघत होती. 4:23 झाली. 33 कोटी देवानी फुलाचा वर्षाव केला. धरणी माता सुद्धा त्या मालकाकडे बघत होती आणि 4:23 ह्या पृथ्वी तलावर जगाच्या मालकानं जन्म घेतला. देवानं जन्म कशासाठी घेतला? बाळोमा कोण होत? बाळोमा देव ही मामानं कधी कोणाला सांगितलं नाही, कधी कोणाला दाखवून दिलं नाही की मी संत आहे, मी देव आहे. तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी या भगवंतानं या पृथ्वी तलावर अवतार घेतला. कशासाठी? या महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या पाठीमागे काही ना काही संकट आहे, काही ना काही हिडा पिडा आहे. प्रत्येक जणाच्या पाठीमागे काळ आहे. अरे माझ्या भक्ताचं चांगलं व्हावं, माझ्या भक्ताचं कल्याण व्हावं, माझ्या भक्ताचा उद्धार व्हावा, यासाठी या भगवंतानं या पृथ्वी तलावर अवतार घेतला आणि जगाचं कल्याण करण्यासाठी सुरुवात केली. भक्तांनो, की मामानं मेंढर कशासाठी तयार केली? भक्तांनो बघा, भांडी घासलेली जी काही सेवा आहे, ही सेवा केल्यानंतर गेलेला प्रपंच मामानी कसा सावरला, कसा गेलेला प्रपंच आणला बघा. सर्वांना सूचना आहे, आपण आहे त्या जागेवरती बसून घ्या. या ठिकाणी श्री संत सद्गुरू बाळोबा यांच्या मेंढरांना पोहोच घालण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तरी कृपया उदाचार कोणी जाऊ नका, पापाला दोषी होऊ नका. आपल्याला जी काही सूचना या ठिकाणी दिल्या जातात त्या सूचनेचं आपण सर्वांनी पालन करायचे. बघा, पॉलिटिक असल्यानंतर गेलेला प्रपंच या देवानी कसा आणला, कसा तरला. बापू शिंगारे त्यांची पत्नी लक्ष्मीबाई, बापू शिंगारे हा खूप दारू पीत होता. त्याच्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई. बापू शिंगारे रोज दारू पीत बायकोला मारहाण करत. रात्रीच्या टायमाला 4-5 माणसं घरी घेऊन येत आणि मनात त्यांना स्वयंपाक करून घाल. लक्ष्मीबाई शिवाला मुकोली होती, तेव्हा पंढरीच्या नाथा मला हा त्रास नको. माझा नवरा रोज मला मारतो, मारहाण करतो. लक्ष्मीबाईनं एक दिवस ठरवलं की आपण या जीवाला ठेवून करायचं काय. डोक्यामध्ये विचार येत होता, काय करू देवा, तू सांग. माझ्या वाटाला दुःख का, माझ्या वाटाला संकट का? देवा, मला जीवन आता नकोच झालंय. आता मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. रात्रभर पाऊस चालू होता. बापू शिंगाऱ्यानं बायकोला मारहाण केली आणि घराच्या बाहेर काढलं. लक्ष्मीबाई रडत होती. पूर्ण पाऊस पडत होता. बापू शिंगारे काही केल्यानं बायकोला घरामध्ये घेईना. म्हणा, तू माझ्या घरामध्ये राहायचं नाही. तिला मारहाण केली आणि घराच्या बाहेर काढलं. मोठ्या प्रमाणात पाऊस येत होता. लक्ष्मीबाईनं ठरवलं की आता आपण कुठेतरी जाऊन जीव द्यायचा. आपल्याला राहायचं नाही, आपल्याला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. पाऊस चालू होता. लक्ष्मीबाईनं काय केलं, रात्रीची वेळ होती, त्या नदीमध्ये उडी टाकली. वाहत वाहत लक्ष्मीबाई एका कडेला येऊन थांबली गेली. मामा आपल्या सवंगड्यासोबत मेंढर राखत होत. 4-2 मेंढकं मामांसोबत होत आणि एक मेंढका मामांना म्हणत, मामा, अहो त्या पाण्यामध्ये कोणीतरी
बाई पडलेली दिसती तेव्हा मामा बसलेला मामा गार्डन उठला आणि त्या मेंढ्याला म्हणाला, अरे अरे ती माझी लेकच आहे, जावा त्या ठिकाणी आणि तिची परिस्थिती काय आहे बघा आणि तिला माझ्यापाशी घेऊन या. आणि मामांपाशी 4 मेंढकं त्या ठिकाणी गेलं. लक्ष्मीबाई वाचली. मामाच्या लक्ष्मीबाईला बोलत, अगं लक्ष्मीबाई, अगं तुझं पुढचं अजून लय चांगलं व्हायचं या. तेवढंच तू जीवाला मुकायला लागली या, तू आत्महत्या करायला लागली या. तेव्हा ती लक्ष्मीबाई त्या देवाला बोलत, मामा जगून तर मी काय करू, माझा नवरा रोज दारू पितो, रोज मला मारतो. देवा तेव्हा तू सांग जगून काय करू. तेव्हा मामा लक्ष्मीला बोलत, अगं लक्ष्मीबाई, ही पावसाचं जीवन संस्कारात तू कशाला घाबरली? ही माझी लेक आहे, माझ्या लेकीचं बघायला ही बाळू समर्थ आहे. तुझी काळजी आता बाळू धनगराला दे, तू घाबरू नको, तुझ्या पाठीशी हे बाळू धनगर आहे. लक्ष्मीबाई मामाच्या घरावरती थांबली. रोज मामांना उडदाच्या डाळीची आमटी, ज्वारीची भाकर, सर्व मेंढ्यांना स्वयंपाक ही लक्ष्मीबाई करू लागली. मामाच्या तळावरची पाणी घासत, देवा माझ्या परमेश्वराचं काय करायचं, माझी काळजी तुला आता तूच खरं काय करायचं. मामाने 4 दिवस जाऊन दिलं. रात्रीची वेळ होती. बापू शिंगारे झोपलेला होता. मामाने चमत्कार असा केला. बापू शिंगारेच्या स्वप्नामध्ये मामा गेलं आणि त्या बापू शिंगाऱ्याला मामा शिव्याचा भडीमार सुरू करू लागला. अरे बापे रामदेसिया, काय करतोस तू लावलंय काय नसतं? अरे दिवाळी चालू आहे, शेजारच्या अंगणामध्ये फटाके वाजत आहे. तुझ्या घरामध्ये काय आहे? तुझी पत्नी कुठं आहे? तुझा संसार कुठं आहे? तुझा प्रपंच कुठं आहे? रांडेच्या झोपलायस? तुझी पत्नी कुठं आहे बघ. बापू शिंगारे ताडकन उठला. आपली चूक त्या बापू शिंगारेच्या लक्षात आली. सकाळची वेळ होती. बापू शिंगारेने आंघोळ केली आणि आपल्या पत्नीचा शोध घेऊ लागला. मामा आपलं तंबूच्या उजव्या बाजूला बसलेलं होतं. मामा सोबत मेंढकं होतं. बापू शिंगाराने बैलगाडी घेतली आणि मामाच्या घरावरती आला. मामाला नमस्कार केला. मामा माझ्यातून चूक झाली, इथून पुढे माझ्यातून चूक होणार नाही. तेव्हा मी माझ्या पत्नीला लक्ष्मीबाईला घराकडे घेऊन जातो. मामाने आणि त्या लक्ष्मीबाईला मामा बोलू लागलं, लक्ष्मीबाई तुझा नवरा तळावरती आलाय, तुला घेऊन जायचं बोलत आहे. काय तुझं म्हणणं आहे सांग. लक्ष्मीबाई शांत बसलेली. लक्ष्मीबाईला मामा बोलले, लक्ष्मीबाई तू माझी सेवा अंत करण्यापासून केलेली आहे. तुला काय पाहिजे ती सांग. ही मारू धनगर देवास समर्थ आहे. माझी बकरी तुझ्या नावावर करून देतो. माझ्या या पाकिटातील पैसे तुला देतो.
लक्ष्मीबाईला मामा बोलत माझी बकरी तुझ्या नावावर करतो. लक्ष्मीबाई म्हणाली देवा मामा मला तुझी बकरी नगर मामाला पैसे घे. लक्ष्मीबाई म्हणाली मामा मला पैसेही नको. तेव्हा मामा तिला म्हणाला अगं तुला पाहिजे तर काय सांग की बाळू नगर द्यायला समर्थ आहे. तेव्हा ती लक्ष्मीबाई मामांना बोलत मामा तुला द्यायचं असेल तर तुझा चिमूटभर भांडारा मला दे. देवा गेलेला संसार माझा तुम्हाला परत दिला ह्याच्यापेक्षा मला दुसरं काय पाहिजे. मामा तिला बोलत मामाने आपल्या वडिलांतील भंडारा त्या लक्ष्मीबाईला दिला. लक्ष्मीबाई मामांच्या पाया पडली. जाताना मामा त्या लक्ष्मीबाईला हलक्या आवाजामध्ये बोलत लक्ष्मीबाई तू माझ्या मेथ्यांना रोज भाजी भाकरी करायची. माझ्या तळावरती जी काय भांडी येते ती तू रोज घासत होती. लक्ष्मीबाई या बाळू मामाला आता उडदाच्या डाळीची आमटी कोण घालणार. ह्या बाळू मामाला तुझ्या हाची उडदाच्या डाळीची आमटी ज्वारीची भाकर तू देणार का. माझ्या तळावरती तू भांडी घासत होती लक्ष्मीबाई तू आताच घासली. लक्ष्मीबाईच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं. आनंदाचे अश्रू वाहू लागले. तेव्हा लक्ष्मीबाई मामांना बोलली मामा अरे तू सांगितलं नवं ज्या टायमाला संकट येईल ज्या टायमाला माझ्या आठवण येईल त्या टायमाला अंतकरणापासून ह्या बाळू धनगराचे नाव घे. ही बाळू धनगर पायाच्या आटाचा काही उभा आहे. पायाच्या आटाचा काही उभा आहे. देवा तू सांगितलं नवं देवा तू सांगितलं नवं मग देवा मला आणखी काय पाहिजे. लक्ष्मीबाई धडा धडा रडू लागली. मामांनाही तिला आशीर्वाद दिला. लक्ष्मीबाईला मामा बोललं लक्ष्मीबाई तुझ्या बाळू मंदिराची सेवा केलेली आहे. हितून पुढे 7 पिढीचा तुझा कल्याण करणारा ही बाळू मंदिर आहे. आजपासून तुझ्यावर कोणताही संकट येऊ दे काही पण होऊ दे अंतकरणापासून या बाळू मंदिराला आवाज दे. इतकंच नाही तर 7 पिढ्या तुझं कल्याण ही बाळू मंदिर केल्याशिवाय राहणार नाही. ही बाळू मंदिर केल्याशिवाय राहणार तर त्या मामाच्या तळावरती त्या लक्ष्मीबाईनं ती भांडी घासली. आज मामा तिला साक्षात पावला. मामाच्या ग्रंथातील गोष्ट आहे. तुम्ही ग्रंथ काढा आणि वाचा. सत्य त्यांची पिढी सत्य परिस्थिती आहे. मामांनी सांगितलं आज तुम्ही या ठिकाणी बसला ही जागा साधी सुधी नाही. मामांना सांगितलं स्वर्गाची वाट आणि बाळू मंदिराच्या तळावर याची वाट एकच आहे. महाराजची जागा कोणती आहे तुम्ही विचार करा. मामा साधा सुद्धा देव नाही. त्या बकरींची ताकद बघताना बघा. समाधान नावाचा एक मुलगा होता. पहिल्यापासून तो मोठा होता. त्याला बोलता येत नव्हतं आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की बाळू मामा ही देव असा आहे की त्याच्या मेंढराची सेवा केल्यानंतर आपलं प्रत्येक प्रश्न सुटतात. आपली अडचणी दूर होतात. त्यांच्या घरच्यांनी ठरवलं की आपण आपल्या मुलाला बाळूमामाच्या पालखीत सोडायचं. त्या मुलाचं नाव समाधान आहे. बघतो ना बघा त्याचं आई वडील पालखीवरती घेऊन आलं. तो सेवा करू लागला. 1 वर्ष बाळूमामाच्या मेंढराची त्या मुलानं सेवा केली.
एक वर्षाने देवानं त्याला चमत्कार असा घडवला. प्रत्येक जण मेंढका मनात बाळोमा नमः शिवाय बाळोमाच्या नावानं सांग बलं. प्रत्येक भक्त भाविक मनात बाळोमाच्या नावानं सांग बलं. मामांच्या तळावरती रोज हरिनामाचा गजर होत, सांग बलचा गजर होत. हाय देवाची ताकद. आरती झाली. प्रत्येक जण बाळोमाच्या नावानं सांग बलं म्हणत होता. सर्व मेंढकं बसलेलं होतं आणि बाकीचं मेंढकं सांग बलं म्हणणार. सगळेच्या अगोदर त्या मुलाला हात वर केला आणि म्हणाला, बोला बोला बाळोमाच्या नावानं. पहिल्यांदा त्यानं गजर केला. सगळं मेंढकं इकडं तिकडं बघायला लागलं. मला हे मोकळं होतं घेऊनच कसं काय सांग बलं म्हणायला. ही देवाची काय ताकद बघतो ना बघा. त्यानं बाळोमाच्या नावानं सांगचा गजर केला. आई म्हणू लागला, पप्पा म्हणू लागला. पुजारी निवड करण्यासाठी जरा काही कृपया निवदा चढव कुणी जाऊ नका. भक्तांनो तो बोलू लागला, आज ही तो मुलगा आहे. ही ताकद कशाच आहे भक्तांनो? तर त्या बाळोमाच्या मेंढराची केलेली जी काही सेवा आहे त्या सेवेची ताकद आहे भक्तांनो. या सेवेची ताकद आहे. आणि म्हणूनच या देवाने सांगितलं, अरे तुझं कुठलंही काम असू दे, कुठलंही संकट असू दे, आज प्रकरणापासून माझ्या मेंढराची सेवा कर. तुझं जर काम जर नाही झालं, नाही केला तर घरात मामाची मेंढर आपल्या रानामध्ये आपल्या पिका पाण्यामध्ये फिरलेली चांगलं असतं. त्याचं महत्व मोठं आहे. बाकीच्या गावातलं चमत्कार सांगायची गरज नाही, लांबच्या गावातलं चमत्कार सांगायची गरज नाही. याच गावातील चमत्कार आहे. याच गावातील ऋषिकेश बोदल खडकी 16 नंबर पालखी त्या ठिकाणी बसलेली. जसं आता या ठिकाणी पालखी बसली त्या ठिकाणी पालखी बसलेली होती. सकाळी वादळ होता. पालखी दुसऱ्या ठिकाणी जाणार होती आणि त्यांनी ठरवलं होतं की आपण बोर घ्यायचं आहे. या ठिकाणी प्रत्येक जण आपण बोर बघायचं म्हणलं, घ्यायचं म्हणलं की पाहणारे बघतो. त्या बाळोमांवरती त्यांनी एक अंत करण्यापासून श्रद्धा ठेवली. ही जगाचा मालक आहे. मामाने सांगितलं अंत करण्यापासून सेवा करा आणि मला काय मागायचं नाही ती मागा. ही बाळोनंतर द्यायला समर्थ आहे. त्यांनी म्हणाला मी एकच निश्चय केला, आपण कुठल्या पानाकडे जायचं नाही, कुणाकडे बघायचं नाही. आपलं काम आपल्या देवाला सांगायचं. या ठिकाणी पालखी बसली अशी त्या ठिकाणी पालखी बसलेली होती. कारभारींना त्यांनी सांगितलं की आम्हाला बोर घ्यायचा या. त्यांनी सांगितलं पालखी बसली त्या ठिकाणी मारा. ज्या ठिकाणी पालखी बसलेली आहे त्या ठिकाणी भंडारा टाकला आणि बोर पडला. भक्तांना कुठल्या पानाऱ्याकडे बघितलं नाही, कुठल्या चौरसाकडे बघितलं नाही. त्या ठिकाणी बोर पडला आणि बोरला असताना पाणी किती दुष्काळ पडला तरी बोर चालूच आहे, बंद नाही. ही ताकद हे देवाची आहे. हा चमत्कार याच गावातील आहे. विचार करा मग मामा देव नाही कोण म्हणतं? देवाची ताकद नाही कसं म्हणायचं? हा बाळोमा कोण आहे? बाळोमा ही तुम्हा मला देव आलेला देव आहे. तुमचं देव आलेला देव नाही. आणि आजचा चमत्कार आहे बघताना. आजच चमत्कार घडलेला आहे. त्या भक्ताचं नाव आहे वैजनाथ शेटे. रोज भक्त भाविक आरतीला येत आणि त्यांना बोर पडायचा होता. ह्यातला भंडारा त्यांनी घेऊन गेली. भंडारा नेला आणि त्या जागेवरती टाकला
घोड पाळला, 2.5 इंच. 2.5 इंची पाणी त्यांना लागलं. इतका चमत्कार आहे भक्तांनो. ही देव साधा सुद्धा देव नाही. त्यामुळे आपल्या परिसरामध्ये बकरी होती तोपर्यंत अंतकरणापासून त्या बकऱ्याची सेवा करा. त्या बकऱ्यांना चारा द्या, पाणी द्या. भक्तांनो, थोडं असं पालखीला नंबर लागले ते आमच्या रानात बकरी येऊ द्या, आमच्या गावामध्ये बकरी येऊ द्या, त्या देवाच्या बकऱ्याचा पाहून आमच्या शेताला लागू द्या. नंबर लागले ते पुढं पण त्या ठिकाणी आम्ही बकरी गेलेली नाही. चांगलं का आपल्या गावाचं भाग्य मोठं आहे. त्यामुळं प्रत्येक जणांनी अंतकरणापासून सेवा करा. प्रत्येक पुरुषांनी सूचना आहे, सकाळपारी मामाची पालखी, मामाची बकरी चरायला जात असतात. मेंढरे नवीन असतात, मेंढऱ्यांना माहीत नसतं कोणाचं रान कुठं आहे, चारा कुठं आहे. प्रत्येक जणांनी जर आपल्याला आपलं कल्याण करायचं असेल तर आपण प्रत्येक जणांनी ठरवायचं, प्रत्येक जणांनी एकेका खंडामध्ये जायचं आणि प्रत्येक जणाच्या शेताला या मामाच्या बकऱ्याचा पाऊल लावायचा आहे. भक्तांनो, त्या बकऱ्याचा पाऊल आपल्या शेताला लावायचा. ही देणारा देव परमेश्वर आहे. महिलांची सेवा आहे भांडी घासणं. मामाच्या तळावरती जी काही भांडी आहे ती महिलांनी घासायची आहे. आपण आरतीला येत असताना प्रत्येक महिलेने पंचसारखी घेऊन यायचं, त्या देवाला बघायचं. आरतीला येत असताना आपल्या हातून जी काही आपण भाजी भाकरी केलेली आहे ती भाजी भाकरी घेऊन यायचं, त्या देवाला तो नैवेद्य दाखवला जातो. आपण आपल्या पाहुण्याच्या घरी जायचं म्हणलं तर मोकळ्या हातानं जात नाही. मग या देवाकडे येताना आपण मोकळ्या हातानं खायचं. त्यामुळे प्रत्येक मुली आवाज गावाच्या महिला मंडळ, पुरुष मंडळ किंवा हनुमापुरापर्यंत आवाज घालून या. मामाची पाठी आपल्यामध्ये, देव आपल्या शेतात आहे, रानात आहे. बोला 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 चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन, सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय.